जय शिवराय। आज 6 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस। खर तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेकांकरता संघर्ष केला, पण बाबासाहेबांनी सर्वात जास्त संघर्ष जर कोणाकरता केला असेल तर या मातीमधल्या स्त्रियांकरता केला। काल जगातल्या सर्वात बलाढ्य देशाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, रशियाचे राष्ट्रपती भारतामध्ये आले होते आणि त्यांचं स्वागत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा आजतागायत एखादी महिला ही राष्ट्रपती पदावर बसू शकलेली नाही, पण भारतात मात्र तसं घडलं नाही। हे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे। याचं कारण असं आहे की संविधानामध्ये मतदानाचा अधिकार देत असताना इथल्या संविधान सभेमधल्या अनेकांनी सांगितलं की इथल्या महिलांना मतदानाचा अधिकार देऊ नये। शेतकरी, अशिक्षित वर्ग, मजूर आणि जे टॅक्स भरत नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये। पण त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की एखाद्या देशाची प्रगती ही त्या देशातल्या स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते, स्त्रियांना समान अधिकार दिलाच पाहिजे। आज प्रतिभाताई पाटील असतील, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील, या त्या पदावर ज्या बसल्यात ना, याचं सर्वस्वी श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। राष्ट्रपती पुतीन यांची मुलाखत प्रसार माध्यमामधल्या 2 महिलांनी घेतली। हा अधिकार सुद्धा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाला, कारण मूकनायकाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांमधून स्त्रियांचे प्रश्न पहिल्यांदा बाबासाहेबांनी मांडले। प्रसार माध्यमांमध्ये स्त्रिया आल्या पाहिजेत ही भूमिका पहिल्यांदा देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मांडली आणि खऱ्या अर्थानं त्याच्या पुढे जाऊन अमेरिकेसारखा देश असेल त्या देशामध्ये 1918 पर्यंत स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, 1920 पर्यंत लंडनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, 1925 पर्यंत कॅनडामध्ये अधिकार नव्हता। हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी संविधान निर्मिती करत असताना स्त्रियांना दिले। एवढं करून बाबासाहेब थांबले नाहीत, तर स्त्रियांना समान वेतन, पुरुषांच्या बरोबरीने कायद्यामध्ये समानता, समान संधी, समान नोकरी आणि हे सगळं देत असताना जगातलं सर्वात मोठं क्रांतिकारक पाऊल म्हणजे हिंदू कोड बिल असं बाबासाहेबांनी मांडलं। त्या माध्यमातून पतीच्या आणि वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा हा स्त्रियांचा बाबासाहेबांमुळे आला। दत्तक घ्यायचा अधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, हे सगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे इथल्या स्त्रियांना मिळाले। पण दुर्दैवानं इथल्या स्त्री वर्गापर्यंत ते पोहोचले नाहीत। ते ज्या दिवशी इथल्या स्त्रियांपर्यंत पोहोचतील त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या महापुरुषांच्या विचारांना आदरांजली ठरेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन।